नमस्कार, मी प्राध्यापक भावेश शनवार करपट. ऑल टॉपिक या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तृतीय वर्षकरिता असलेला विषय आधुनिक भारताचा इतिहास इसवी सन 1920 ते इसवी सन 1950 यामधील आजचा टॉपिक आहे असहकार चळवळ. असहकार चळवळ ही चळवळ इसवी सन 1920मध्ये सुरू झाली, तर या चळवळीचा शेवट हा 1922मध्ये झाला. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली असहकार चळवळ खऱ्या अर्थाने 1920ला सुरू झाली. ब्रिटिश राजवटीविरुद्ध भारतीय जनतेचा रोष आणि स्वातंत्र्यासाठीची तीव्र इच्छा यामुळे या चळवळीचा उदय झाला. या चळवळीची काही उदयाची कारणं सांगितली जातात, ते आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. पहिलं कारण म्हणजेच रौलट कायदा 1919. रौलट कायद्यामुळे न्यायव्यवस्थेवरील भारतीयांचा विश्वास हा उडाला होता. या कायद्याअंतर्गत कोणत्याही व्यक्तीला विना चौकशी अटक करता येत होती आणि त्यामुळेच संपूर्ण भारतभर संताप उसळला होता. दुसरं कारण सांगितलं जातं ते म्हणजेच जलियांवाला बाग हत्याकांड 1919. अमृतसर येथे झालेल्या जलियांवाला बाग हत्याकांडाने भारतीय जनतेला हादरून सोडले होते. ब्रिटिश अधिकारी जनरल डायरच्या आदेशानुसार निशस्त्र जनतेवर केलेल्या गोळीबारामुळे ब्रिटिशांविरोधात तीव्र विरोध निर्माण झाला. तिसरं कारण सांगितलं जातं ते म्हणजेच खिलाफत चळवळ. खिलाफत चळवळ ही सुद्धा 1920ला सुरू झाली होती. आपल्या सर्वांना माहिती आहे, पहिल्या महायुद्धानंतर ऑटोमन साम्राज्याचा राजा पदच्युत करण्यात आला. त्यामुळे मुस्लिम समाज दुखावला होता. गांधीजींनी या आंदोलनाला पाठिंबा दिला की ज्यामुळे हिंदू मुस्लिम एकजुटीचा आधार तयार झाला. त्यानंतर चौथं कारण सांगितलं जातं ते म्हणजेच ब्रिटिशांचे शोषण व अन्यायकारक धोरणे. ब्रिटिशांनी भारतीय उद्योगधंद्यांना संपूर्ण शेतकऱ्यांवर कठोर कर लादले. या शोषणामुळे समाजातील सर्व स्तरात ब्रिटिशांविरुद्ध असंतोष निर्माण झाला. त्यानंतर पाचवं कारण आहे महात्मा गांधींचे नेतृत्व आणि स्वराज्याची संकल्पना. महात्मा गांधींनी स्वराज्य म्हणजे स्वावलंबी भारताची कल्पना मांडली. असहकार चळवळ ही अहिंसात्मक मार्गाने स्वराज्य मिळण्यासाठीची योजना होती की ज्यामुळे ब्रिटिश शासनाशी असहकार दाखवण्याचा आग्रह होता. सहावं महत्त्वाचं कारण सांगितलं जातं ते म्हणजेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची भूमिका. काँग्रेस पक्षाने गांधीजींच्या मार्गदर्शनाखाली असहकार चळवळ उचलून धरली. शिक्षण, न्यायव्यवस्था, सरकारी सेवा यांचा बहिष्कार करणे आणि विदेशी वस्तूंऐवजी स्वदेशी वस्तूंचा स्वीकार करणे यासारख्या गोष्टींचा समावेश होता. आता आपण पाहणार आहोत असहकार चळवळीची वाटचाल. थोडक्यात असहकार्य नेमके कशाने सुरू केले किंवा प्रारंभ कसा झाला याची माहिती पाहणार आहोत. प्रथमतः आहे ते म्हणजे पदव्यांचा त्याग. आंदोलन सुरू करण्यापूर्वी महात्मा गांधींनी प्रथमतः हिंदुस्थानचा दौरा केला आणि जनतेला आपल्या भाषणातून असहकार चळवळीची माहिती दिली आणि यातूनच प्रतिष्ठित व्यक्तींना मिळालेला पदव्यांचा त्याग करायला सुरुवात केली. उदाहरणार्थ रवींद्रनाथ टागोर यांना मिळालेला सर या पदवीचा त्यांनी त्याग केला. अशा अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी पदव्यांचा त्याग करून या चळवळीला पाठिंबा दिला. त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजेच वकिली व न्यायालयावर बहिष्कार. असहकार्य चळवळीला पाठिंबा देण्यासाठी हिंदुस्थानातील अनेक वकिलांनी वकिली करण्याचे बंद केले. यामध्ये लाला लजपतराय असेल, देशबंधू चित्तरंजन दास असेल,
मोतीलाल नेहरू असतील, विठ्ठलभाई पटेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यासारख्या प्रसिद्ध वकिलांनी आपली वकिली बंद करून या चळवळीला पाठिंबा दिला. त्यानंतर आहे शाळांवर बहिष्कार. महात्मा गांधींनी चळवळ सुरू करताच अनेक विद्यार्थिनींनी शाळा व महाविद्यालयाचा त्याग केला. परंतु त्यांच्या शिक्षणाचे काय? तर त्यांची शिक्षणाची पर्यायी व्यवस्था म्हणून बिहार विद्यापीठ, गुजरात विद्यापीठ, टिळक विद्यापीठ, बनारस विद्यापीठ अशा अनेक विद्यापीठांची स्थापना करून त्यांचे शिक्षणाची पर्यायी व्यवस्था केली. त्यानंतर आहे स्वदेशी व मद्यपान विरोध. असहकार कार्यक्रमानुसार विदेशी वस्तूवर बहिष्कार टाकण्यात आला. ठिकठिकाणी परदेशी कापडांची होळी करण्यात आली. सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की स्वदेशी वस्तूंचा वापर करण्यावर भर देण्यात आला आणि यामुळेच हातमाग व्यवसाय पुन्हा सुरू झाले. त्यामध्ये सूतकाम असेल, विणकाम असेल, तसेच भारतीय लोकांना मद्यपान करू नये असा संदेशसुद्धा यातून देण्यात आला. त्यानंतर शेवटचा आहे हिंदू मुस्लिम एकता. या आंदोलनामध्ये अनेक मुस्लिम नेत्यांनी सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये डॉक्टर अन्सारी असेल, शौकत अली, मोहम्मद अली, अब्दुल कलाम आझाद यांच्या सहकार्यामुळे अनेक मुस्लिम समाज हा एकवटला. तसेच हिंदू मुस्लिम ऐक्य निर्माण होण्यास मदत झाली. परंतु वरील सर्व गोष्टी घडल्या असल्या तरी मध्यंतरी काळामध्ये म्हणजेच इसवी सन 1922 महात्मा गांधींनी असहकार चळवळ थांबवण्याचा निर्णय घेतला. असं काय झालं होतं की महात्मा गांधींनी चळवळ त्यांना थांबवावी लागली? त्याचं कारण आहे ते म्हणजे चौरी चौरा घटना. चळवळ ही अगदी जोमाने सुरू होती आणि त्याचा परिणाम सरकारवर पडत चालला होता. परंतु ब्रिटिशांनी दडपशाहीचे धोरण स्वीकारून अनेक नेते मंडळींना अटक करण्यात आली. त्यामध्ये देशबंधू चित्तरंजन दास असतील, पंडित मोतीलाल नेहरू, लाला लजपत राय, पंडित जवाहरलाल नेहरू, अब्दुल कलाम आझाद अशा हजार नेत्यांना, कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आणि ही चळवळ नेतृत्वहीन झाली. तरीही जनतेने ही चळवळ शांततेच्या मार्गाने सुरू ठेवली होती. यामध्ये काय झालं की उत्तर प्रदेशमधील गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा या गावामध्ये 5 फेब्रुवारी 1922 शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू असताना चौरी चौरा येथील पोलिसांनी आंदोलनावरती अचानकपणे गोळीबार सुरू केला आणि बंदुकीतील गोळ्या संपेपर्यंत हा गोळीबार सुरू होता. गोळ्या संपताच अहिंसक मार्गाने चाललेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आणि पोलीस घाबरून पोलीस स्टेशनला आश्रय घेतात. परंतु आंदोलनकर्त्यांनी पोलीस स्टेशनला घेरून आग लावून दिली आणि यामध्ये 1 पोलीस इन्स्पेक्टर, 21 पोलीस शिपाई यांना जिवंत जाळून टाकले. ही घटना महात्मा गांधींना कळताच 19 फेब्रुवारी 1922 असहकार चळवळ मागे घेण्याचा निर्णय घेतला आणि या चळवळीचा शेवट झाला. थोडक्यात ही चळवळ अपयशी किंवा अयशस्वी झाली. त्याची काही कारणं आपण जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये काही काँग्रेस नेत्यांचा विरोध असं कारण सांगितलं जातं. या असहकार आंदोलनाला काँग्रेसमधूनच काही लोकांचा विरोध होता, जसे की लाला लजपत राय, देशबंधू चित्तरंजन दास इत्यादी. या नेत्यांचा मध्यंतरी काळामध्ये चळवळीला जरी पाठिंबा दिसत असला तरी खऱ्या अर्थाने त्यांचा या असहकार चळवळीला किंवा आंदोलनाला सुरुवातीपासूनच विरोध होता. म्हणून ही चळवळ कुठेतरी अपयशी झाल्याचे दिसते.
त्यानंतर आहे खिलाफत चळवळीशी सांगड अयोग्य. खिलाफत चळवळ आणि असहकार चळवळ अशा या दोन चळवळी समकालीन सुरू होत्या. मुस्लिम नेत्यांनी चालवलेली खिलाफत चळवळीने असहकार चळवळीला पाठिंबा द्यावा, तसेच असहकार चळवळीने म्हणजेच थोडक्यात महात्मा गांधीजीने खिलाफत चळवळीला पाठिंबा द्यावा असे ठरले होते. परंतु या दोन्ही चळवळीचे स्वरूप मात्र वेगवेगळे असल्यामुळे किंवा एकमेकांच्या चळवळीच्या स्वार्थासाठी पाठिंबा असल्यामुळे असहकार चळवळ ही अयशस्वी झाल्याची दिसते किंवा यशस्वी होऊ शकली नाही. ब्रिटिशांची दडपशाही. असहकार चळवळीच्या काळात इंग्लंडचा युवराज प्रिन्स ऑफ वेल्स हा हिंदुस्थानात आला होता. तेव्हा त्यांच्या सर्व कार्यक्रमावर काँग्रेसने बहिष्कार टाकला. त्यामुळे ब्रिटिश सरकारला त्याचा फार मोठा अपमान वाटला आणि याचा प्रतिकार म्हणून ब्रिटिशांनी दडपशाहीचे धोरण स्वीकारून जवळपास संपूर्णच नेतेमंडळींना अटक केली व चळवळ नेतृत्वहीन बनली आणि याच ब्रिटिशांच्या दडपशाही धोरणामुळे असहकार चळवळ अपयशी झाली. त्यानंतर आहे निवडणुकीवर काँग्रेसचा बहिष्कार. इसवी सन 1920-21 मध्ये हिंदुस्थानात निवडणुका झाल्या, परंतु काँग्रेसने सहभाग न घेता निवडणुकीवर बहिष्कार टाकला. परंतु असे सांगितले जाते की जर या निवडणुकीमध्ये सहभाग घेतला असता किंवा निवडून आले असते तर कायदेमंडळामध्ये आवाज उठविला असता, परंतु असे न झाल्यामुळे असहकार चळवळ अपयशी झाली. त्यानंतर आहे अचानक आंदोलन थांबविले. चौरी चौरा या ठिकाणी जनतेने जी हिंसा केली, या हिंसेत त्यांनी एक इन्स्पेक्टर व 21 पोलीस शिपाई पोलीस स्टेशनमध्ये कोंडून ठार केले आणि या घटनेने महात्मा गांधी अतिशय व्यथित झाले व त्यांनी चळवळ कुणासही न विचारता अचानक थांबवून टाकले. त्यामुळेच असहकार आंदोलन अयशस्वी झाले. यानंतर या चळवळीचा थोडक्यात परिणाम काय झाला याची थोडक्यात माहिती पाहूया. पहिला आहे जन आंदोलन. या आंदोलनाचा परिणाम म्हणजे की या आंदोलनामध्ये मजूर, शेतकरी, सामान्य जनता, थोडक्यात सर्वच वर्गातील जनता यामध्ये सामील झाली होती. दुसरा परिणाम म्हणजे अहिंसेचे तत्व प्रस्थापित. चौरी चौरा घटनेमुळे या चळवळीचा शेवट जरी झाला असला तरी या घटनेपूर्वी ब्रिटिशांनी मोठ्या प्रमाणावर लाठीमार केला होता, तरी सुद्धा जनतेने शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरूच ठेवले होते आणि या ब्रिटिशांच्या गैरकृत्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात ब्रिटिशांबद्दल रोष निर्माण झाला. हेच आंदोलनाचे मोठे यश होते. त्यानंतर आहे विदेशी मालावर बहिष्कार. या चळवळीने विदेशी मालाची अनेक ठिकाणी होळ्या करण्यात आल्या होत्या व स्वदेशी मालाचा पुरस्कार केला आणि त्यामुळेच भारतातील बंद पडलेले उद्योगधंदे हे पुन्हा सुरू झाले. अशा अनेक परिणाम झालेले आहेत. धन्यवाद. मी प्रोफेसर BMS करपट.